भक्ताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा भूत सुकृता सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे यार तरे यारे लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे यार तरे यारे लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवर पुरे म्हणाल तोवर पुरे म्हणाल तोवर आज देतो पोट भरे पुरे म्हणाल पुरे म्हणाल तवरे पुरे म्हणाल तवरे हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळू हळू चला कोणी कोणाशी ना कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरे पुरे म्हणाल तोवरे पुरे म्हणाल तोवरे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल पुरे म्हणाल तवरे पुरे म्हणाल तवरे कामने सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे कामने सांडा घाटी तेने नका भरू तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरे पुरे म्हणाल तोवरे पुरे म्हणाल तोवरे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल पुरे म्हणाल तवरे पुरे म्हणाल तवरे विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार बार कुमाई विठोबार ये कुमार बार कुमाई विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार
आज दे दो पोट भरे पुढे म्हणाल तो वरी मना
लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने श्रद्धेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने श्रद्धेचा विस्तारू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने श्रद्धेचा विस्तार त्यांच्या कृपादाने श्रद्धेचा विस्तार बाबाजी सद्गुरु नाथ तुका बाबाजी सद्गुरु नाथ तुका त्यांच्या कृपादाने श्रद्धेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने श्रद्धेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दाता तुका बाबाजी सद्गुरु दाता तुका त्याच्या कृपादाने समोर या इकडं इकडं ते साऊंड बॉक्स पाशी आवाज जास्त आहे असं नाही का? ते खुर्ची इकडं आणून देतात आता बरं झालं सावली करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज काल्याचे कीर्तनाने होत असून आजपर्यंत केलेल्या भगवत सेवेचं फळ काल्याच्या रूपाने भगवान कृष्ण परमात्मा आपणाला देणार आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अभंग आहे।
भगवत चर्चा करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून जो सर्व पाटलांचा पाटील, मालकाचा मालक, व्यक्तिविशेषचं अस्तित्व, सर्वांचं जे चैतन्य आहे अशा परमात्मा तत्वाला वंदन करून सगळ्याचं गुत्त एकदाच अशा परमतत्वाला वंदन करून जमलेल्या समस्त भाविकांनाही प्रणाम आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुंदर अशी योजना आहे. अखंड हरिनाम सप्ताह. गुरुवर्य महाराज सांगायचे, सप्ताह म्हणजे काय? सह आप्त, तुम्ही आम्ही सगळे आप्त म्हणजे एक आहोत. सह आप्त, सर्व मिळून आपण आप्त म्हणजे एकाचे आहोत, एक आहोत असं सांगणारा संदेश म्हणजे सप्ताह. सम तत्व हे सप्ताहाच्या संबंधात आहे. विषमता आली की संसार आला आणि समता आली की परमार्थ आला. आणि काही सोडायची गोष्ट आहे, निषिद्ध आहे पण सुटत नाही, त्याला व्यसन म्हणतात. आणि जे आवश्यक आहे पण त्याच्यावर बसत नाही त्याला आसन म्हणतात. थोडी माझी मराठी समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक बार भागते का पुन्हा सांगू. सोडायचा प्रयत्न करत आहोत आपण निषिद्ध गोष्टी, नको त्या, पण ते सुटत नाही, त्याला काय म्हणतात? व्यसन म्हणतात. आणि संसारच एक व्यसन आहे. संसारच एक व्यसन आहे. म्हणून तर महाराजांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, संसार व्यसनी पडोनी. संसारच एक व्यसन आहे. आणि जिथं बसणं आवश्यक आहे पण बसू वाटत नाही, बसू देत नाही, त्याचं नाव आसन आहे. तर ते आहे ते सम. आसन जिथं लावायचं आहे ते सम तत्व आहे. आणि ज्याचा निषेध करायचा आहे ते विषमता आहे. सांडण्यासाठी आहे ते विषम आणि भरण्यासाठी आहे ते सम. विषम धोनी सांडिले. तर हे काला समतेचा काला आहे. समता हेच काला आहे. समता, विषमता नाही. समता, विषमता या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये दोन्हीकडे जोडणारी आहेत. विषमता संसाराकडे जोडते आणि समता परमार्थाकडे, परमात्म्याकडे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. जर आपली बुद्धी सम झाली तर श्रीहरी सर्वामध्ये आहे असं सिद्ध होते, सिद्ध आहे. आणि जेव्हा अशी स्थिती आपल्या जीवनामध्ये येईल तेव्हा बलात् आपण करायची इच्छा जरी झाली भेद, तरी भेद करू शकत नाही. मनामध्ये जरी आलं भेद करू, तर ते समतत्व भेद करू देणार नाही. आणि कितीही नाटक केलं आम्ही समतेचं, आणि त्या समतत्वाचं ज्ञान नसेल तर विषमता आम्हाला सम होऊ देणारच नाही, भेद मिटू देणारच
पण त्याच्या ज्ञानाची गरज आहे. नाटकानं परमार्थ होत नाही, वास्तविक ज्ञानाची त्याची गरज आहे. नाटक तर एक पात्र निभविण्यापुरतं आहे. त्याच्यानंतर नाटकामध्ये जे पात्र घेतलेलं आहे, जे अभिनय केलेला आहे नटानं, त्या स्टेज पुरताच त्याचा अभिनय आहे. खाली उतरला, राजाचं पात्र घेऊन आला, अभिनय केलं राजाचं, परंतु त्या नाटक मंचावरून खाली उतरल्यावर तो कोण आहे? राजाचं पात्र घेऊन आला आणि नाटक संपल्यानंतर हातात पात्र घेऊन फिरू लागला. पात्र कोणतं होतं मंचावर? राजाचं पात्र. आणि संपल्यावर कोणतं पात्र आलं? भिक्षापात्र अवलंबने धिक्कजिने लाजीरवाने. संतांना नाटक पसंत नव्हतं, पसंत नाही, हे नाटक आहे. म्हणून समता हे वास्तविक परमार्थाशिवाय येतच नाही, आणि विषमता नाटकानं कधी जातच नाही. नाटक आहे राजाचं पात्र आणि अभिनय संपल्यावर भिक्षापात्र. तर हे जे परमार्थाचं नाटक होऊ नये याचा प्रयत्न संतांनी केलेला होता, परंतु कुठवर सांभाळणार संत? आणि संतांचं ऐकणार तरी कोण? इच्छा तरी कोणाची ऐकायची? भिक्षा पात्राची सगळ्याला अपेक्षा आहे. भिक्षा पात्रासाठी कोणतरी पात्र घेण्याची गरज पडते. भिक्षा पात्राचं माध्यमच एक पात्र आहे. मी महाराज आहे, मी महाराजच आहे की पात्र आहे? पात्रता आहे तर महाराज आहे, नाही तर नुसतं पात्र आहे. पात्रतेसहित जर असेल पात्र तर ते संत आहे. पात्रता नसून जर पात्र घेतलं तर ते भिक्षा पात्रासाठीच घेतलेलं आहे. आणि म्हणून हे पात्र माणसाला कधीही पवित्र होऊ शकत नाही, देऊ शकत नाही पवित्रता. आणि जोपर्यंत पवित्रता येत नाही तोपर्यंत प्रसाद मिळत नाही. म्हणून तुकोबारायांनी त्याला धिक्कार केलेला आहे. धिग्गजिने लाजीरवाणे भिक्षापात्र अवलंबने धिग्गजिने लाजीरवाणे. दास्य करू तुझे अनिका मागो खावया धिक झाले जिने माझे पंढरीरा. सांगा आता तुम्हाला आम्हाला नाटक करायचं आहे का परमार्थ करायचं आहे? हे ठरवूनच केलेलं बरं राहते. आपल्या जीवनामध्ये आपलं सार्थक उद्धार कल्याण शक्य आहे, परंतु नाटकानं नाही. मग हे कशामुळे होतं असं? याचं कारण आहे. आता हळूच तुम्हाला अभंगावर घेऊन येतो. आता हे तर भूमिका झाली आपल्या कीर्तनाची, हे लक्षात ठेवा. काय कारण आहे असं होण्याचं? त्याचं कारण एकच आहे. या पृथ्वीवर या सृष्टीमध्ये 3 गुण आहेत. किती? सारी सृष्टीची निर्मिती 3 गुणामध्ये आहे. आणि परमार्थ गुणातीत होणाऱ्याच आहे. परमार्थ कोणाचा आहे? गुणातीताचा आहे. निस्त्रय गुण्य भवार्जुन. अर्जुनाला सांगताना कृष्ण परमात्मा सांगू लागले की अर्जुना,
तू परमार्थ साध्य करायचा असेल तर गुणातीत होतो. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. भगवद्गीतेतला श्लोक आहे, मोठा गोड श्लोक. आणि 3 गुणाची सृष्टी असल्यामुळे तुमचं आमचं मत एक होऊ शकत नाही. आज भी होत नाही, काल भी झालं नाही, उद्या भी होणार नाही. एक मत कोणाचं होते? महाराज झाल्यानं एकमत होत नाही, महाराजाचं. पाटील झाल्यानं एकमत होत नाही, पाटलाचं. कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही पदवीधरांचं एकमत कधीही झालं नाही, आता होणार नाही, आता होत नाही. शक्य आहे का? काय कारण? गुण रजतम सत्वगुणाच्या अधीन सृष्टी आहे. गुणात बांधून असलेली ही सृष्टी आहे. एकमत कधीच होत नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा एकमत कोणाचं होईल तर जे गुणातीत होतील त्या संतांचं एकमत. सब सयाने एकमत. सयाने म्हणजे शहाणे. हिंदीमध्ये सयाने कशाला म्हणतात? शहाणे. आणि तुकोबाराय सांगतात शहाणा तो धनी घेतो येथे. येड्याचं कधीच एकमत होत नाही. गुणातीत झालेल्यांचं एकमत झाल्याशिवाय राहत नाही. मग याच्यामध्ये गंमत अशी आहे की जे गुणातीत झाले नाहीत त्यांचं मतच एक नाही, एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या जगामध्ये सर्वज्ञ कोणीच नाही आहे का? कुठे काही एक आहे, एक नाही. कोणाला गाता येते तर वाजवाय ना वाजवा आलं तर, बोलताय ना बोलता आलं तर, चांगलं बोलताय ना, एक आहे का? एक आहे तर एक नाही. सगळ्यांना सगळं काहीच येत नाही. कोणी कशातला तज्ञ आहे, कोणी कशातला तज्ञ आहे. नेत्र तज्ञ, त्याला कानाचं काहीच कळत नाही. दाताचा तज्ञ, त्याला नाकाचं काहीच कळत नाही. कुठल्या तरी एका विषयामध्ये तज्ञ एक नाव घेतलेलं आहे त्याने. आहे की नाही तज्ञ त्यालाच माहीत, पण नाव तर आहे. सर्वज्ञ कोणी नाही. तज्ञ असू शकतात पण सर्वज्ञ नाही. तज्ञ हे जीवाचा स्वभाव आहे आणि सर्वज्ञ हे देवाचा स्वभाव आहे. जीव तज्ञ होऊ शकतो, सर्वज्ञ होऊ शकत नाही. खूप महत्वाचे सूत्र द्यालो तुम्हाला. जे तज्ञ होतात ते जीव आणि सर्वज्ञ होतो तो आहे, तो परमात्मा होतो नाही, तो आहेच. तज्ञ सर्वज्ञ, 2 शब्द ध्यानात ठेवा. लई दिवस सत्संग ऐकले की हे कळत, चांगलं कळतंय जरा छान. आणि मग तज्ञ आपण आहोत, मग सर्वज्ञ नाही. तर एक कळते, एक कळत नाही. एक वकील होता, त्यानं ते शेतकऱ्याला, तुला हे येत नाही, तुला इंग्लिशच येत नाही, तुला हे संस्कृतच येत नाही. त्या शेतकऱ्याच्या मागे लागला त्यानं, वकिली करणारा वकील. तुला वाचवा येत नाही, तुला लिहिता येत नाही, तुला अमुक येत नाही. ते म्हणलं येत नाही. अरे मग तुझं काय जिनं? माणसाला सगळं यावं लागते. कोण म्हणाला? वकील. शेतकऱ्यानं म्हणलं ठीक आहे, तुम्हाला सर्वच येते, मला काही येत नाही, माझं जिनं तर व्यर्थ आहे. मग तुम्ही एक काम करा, सध्या माझं एक काम पडून आहे तेवढं करून द्या. वकिलाला वाटलं काय केस असत काही आहे की नाही. विचारलं काय काम आहे सांग म्हणे. 1 मिनिटात करतो. काहीच नाही, माझी बाजी नाहीची आहे, तेवढी इनंद आहे.
वकिलानं म्हणलं ते मला येईना. तज्ज्ञ आहे की सर्वज्ञ माणूस? काय आहे? तज्ज्ञ राहू शकते पण सर्वज्ञ राहू शकत नाही. मग असा सर्वज्ञ कोण आहे जगामध्ये? एक परमात्मा आहे. एक परमात्मा आहे. मग जे तज्ज्ञ असू शकतात तर त्याला प्रत्येक विषयाचं ज्ञान नसल्यामुळे त्याचे अभिप्राय असतील, त्याचे विचार असतील, त्याचं मत असेल ते निर्दोष राहू शकते का? राहू शकते? चुकीचं मार्गदर्शन त्याच्याकडून मिळू शकते की नाही? म्हणून अशा अल्पज्ञ लोकांच्या मागे जर आपण गेलो तर आपलं कल्याण होईल का? शक्य आहे का? ज्याला काही सर्वज्ञता नाही, ज्याच्यामध्ये त्याचं मत निर्दोष राहू शकत नाही. किती विद्वान महाराज असला तरी सर्वज्ञ नसल्यामुळे भागवत वाचलेला असेल तर अमृत अनुभव वाचलेला नसेल, सर्वज्ञ थोडंच आहे. अमृत अनुभव सोडविलेला असेल, भक्तिसूत्र नारद भक्तिसूत्र त्याला माहीत नसेल, नारद भक्तिसूत्र सोडलेलं असेल, उपनिषदाची ओळख नसेल, सर्वज्ञ कोण आहे? कोणत्याही क्षेत्रामध्ये मनुष्य तज्ज्ञ राहू शकतो पण सर्वज्ञ मात्र कोणीच नाही. याच्यासाठी सर्वज्ञाचं ऐकलं तर आपलं कल्याण आहे, ते निर्दोष मत आहे. आणि तज्ज्ञांचं किंवा अल्पज्ञांचं ऐकत बसलं तर आपला घात आहे. तर आपण जायचं कोणाच्या मागे? या जगात याच्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं त्या काळच्या लोकांना, तुम्ही इकडं तिकडं भटकू नका. किती मोठा महाराज असला तर ऐकू नका. तुम्ही जासाल कोणाच्या माग? याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझे माझे माग, अवघे माझे माघे माघे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. मत निर्दोष आहे सर्वज्ञ असल्यामुळे. त्यानं जे सांगल ते जीवाला आवडणार नाही, परंतु निर्दोष मत असेल. आणि निर्दोष मत आपणाला आवडत नाही नसल, परंतु कल्याण निश्चित आहे. आवडत नसेल तरी कल्याण आहे. आणि खूप आवडत असेल पण ते निर्दोष नसेल, घात आहे. हित नाही त्याच्यामध्ये. याच्यासाठी देवानी कोणाच्या मागे बोलवलं? मामनुस्मर युद्धच. हे अर्जुन, माझं स्मरण करून युद्ध करतो, कोणाच्या मागे लागू नको. अर्जुनाने विचारलं, मग हे सगळे वेगवेगळे नीती न्याय विधी नियम हे महाराज लोक सांगालेत, हे कसं करू? हे धर्म. देवानं सरळ सांगितलं, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मला एकाला शरण येतो. अहं त्वा सर्वपाप्यभ्यो
मोक्षयिष्यामि मा शुचा, तुला मोक्ष मिळेल. म्हणून आपल्यावर अन्याय होणे वाटत असेल, आपला घात होणे असं कोणाची इच्छा असेल तर त्याने कोणाच्या मागे जावं? सर्वज्ञ असणारा परमात्मा त्याच्या मागे जावं. कोणी म्हणेल की मग त्याच्या मागे जाताव महाराज, पण ते आहे कुठं? ते देवाच्या मागे जा म्हणाला तुम्ही, आम्हाला कळालं, पण देव आहे कुठं? सांगतो ना, देव बी सांगतो ना. देव आता तुम्हाला साक्षात व्यक्त रूपानं दिसणार नाही. आता परमात्माचं एक अवतार आहे, परमात्माचं एक रूप आहे, परमात्माचं एक प्रत्यक्ष रूप आहे. त्याचं नाव आहे वाङ्मय स्वरूप. कोणतं रूप आहे? वाङ्मय स्वरूप परमात्मा आहे. वाङ्मय म्हणजे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, हे कोणाचं स्वरूप आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधू नका, मी क्षीरसागरामध्ये सापडणार नाही. कैलास, निजधाम, इकडे तिकडे भटकू नका. मला शोधायचं असेल, माझ्याकडे यायचं असेल तर आता मी भागवतामध्ये आहे, आता मी भगवद्गीतेमध्ये आहे. जा भगवद्गीतेमध्ये प्रवेश करा. आणि भगवद्गीता जे सांगते ते करणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की त्याच्या मागे जायचं तर कसं जायचं? त्याची रीत अशी आहे. देवानं सांगितलं की आता तुम्ही, मी सांगितलेलं शास्त्र आहे ते प्रमाण माना, म्हणजे तुम्ही माझ्या मागे आल्यासारखं होईल. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. मी तुम्हाला अभंग जे आहे तुकोबरायचा, त्याला अनेक प्रमाणांनी गीता श्लोक याचं तुम्हाला प्रमाण देऊन त्याचा प्रयत्न करालो सांगण्याचा. माझ्या मागे या म्हणण्याचं कारण काय हे सांगितलं तुम्हाला, आणि त्याच्या मागे जाण्याची पद्धत काय, हे दोन गोष्टी झाल्या. आणि तिसरी गोष्ट आहे की मग कोण कोण कोणाच्या मागे कोणी गेलं तर आपणाला कोणी कशाच्या नावावर आपलं म्हणालंय, कोणी जातीच्या नावावर कोणाला आपलं म्हणते, कोणी स्वार्थाच्या नावानं कोणी आपल्याला आपलं म्हणते, कोणी परिस्थितीच्या नावानं लेवलच्या नावानं कोणी कोणाला आपलं म्हणते. पण परमात्मा जेव्हा आपल्याला आपलं म्हणते तेव्हा जात पंत परिस्थिती बघत नाही. एकच नातं आहे देवानं आपलं म्हणायला. ते एक नातं कोणतं आहे तर पुन्हा भगवद्गीतेमध्ये तुम्हाला प्रवेश करतो आणि घेऊन जातो. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनश्चेष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. बघा, देवाकडे गेल्यानंतर बी आपलं म्हणणार आहे, पण कोणत्या नात्यानं? जातीच्या नाही, परिस्थितीच्या नाही. एकच नातं आहे देवापाशी की आम्ही तुम्ही सगळे देवाचे अंश आहात. ही सारी सृष्टी माझा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन आम्हाला सहज सुख राशी. ईश्वर अंश आहे, जीव अविनाशी आहे. प्राणी मात्र असो, मनुष्य असो, जातीपंथ असो, वर्ण असो, त्याच्यामध्ये जो जीव आहे तो देवाचा अंश आहे. मी नेहमी सांगतो, वंश कोणता का असना कोणाचा, पण अंश मात्र एकच आहे. अरे कोणी वंश सांगताना कोणी कश्यप सांगल, कोणी गौतम सांगल, कोणी भृगु गोत्र सांगताना आपले वेगवेगळे आपण नावं सांगतो आपण, आहे की नाही? कश्यप गोत्र आमचं, भृगु गोत्र आमचं, विश्वामित्र गोत्र आमचं. कोणी विश्वामित्र,
अलग अलग सांगतात. कोणी कोणाचे गोत्र कोणतंही सांगा, वंश कोणाचाही सांगा, परंतु अंश ईश्वराचा आहे. जेव्हा अंशाची गोष्ट येईल तेव्हा समता येईल आणि तेव्हा काला होईल. वंशामध्ये उतरलं की भेद आला आणि अंशामध्ये उतरलं समता आली. खूप मजेदार सांगावलं तुम्हाला. मन मोकळेपणानं बोलालो आज मी, कारण हे भट्टी आहे, इथून पिकूनच जावं लागेल. भट्टीला लावलेलं केळ वाया जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. खूप मन खोलून बोलण्याचा प्रयत्न करालो. हे अंश आला की समता आली आणि वंश आला, जात आली की भेद आला. भगवंताच्या दरबारामध्ये भेद नाही, समता आहे. आणि म्हणून समतेचं दर्शन करायचं असेल तर कोणाच्या मागे जावं? याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. अवघे शब्दाचा अर्थ परिस्थिती, जात, वर्ण, स्त्री, पुरुष असा भेद संपूर्ण जे जे कोणी असेल त्या सर्वांना नाव काय आलंय? अवघे. सर्वांना अधिकार आहे. सकाळाशी येथे आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे. हे काला आहे. असा काला ऐकत जा, असा काला घेत जा. जीवनाचं कल्याण आहे आपल्या. म्हणून व्यसन विषमता आहे आणि आसन समता आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करावा. गोपिका ज्या गवळणी होत्या, ज्या गोपिका होत्या, ज्या वृंदावनमध्ये होत्या, ज्या गोकुळामध्ये होत्या, त्या कृष्ण रथ होत्या. कशा होत्या? कृष्णाशी रतलेल्या. एक दोन गोष्टी आहेत. एक रतलेले असतात देवाला आणि एक रुतलेले असतात. किती? दोन आहेत. आम्ही कोण आहोत? रतलेले की रुतलेले? भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध काम करणारे हे रतलेले की रुतलेले? आम्ही रुतलेले आहोत. पावला पावलाला आम्ही रुतत राहतो देवाला, त्रास देत राहतो आम्ही देवाला. त्याला वाटत असेल की अंश माझा आहे परंतु माझ्याच विरोधात उतरलेला आहे. हे रुतत असेल की नाही त्याला त्याच्या मनामध्ये? पण त्या गवळणी रतलेल्या होत्या. रतलेल्या म्हणजे त्यांना पसंत होत्या, त्यांच्या मनासारखं आज्ञेचं पालन करीत राहत होत्या. रतलेल्या गवळणीला सांगितलं घरच्या माणसांनी, सासूनं सांगितलं, सासऱ्यानं सांगितलं, नवऱ्यानं सांगितलं, अगं काय त्याच्या नादी लागलात त्या गवळ्याच्या? आपली जात कोणती, त्याची जात कोणती? काही माहित आहे का तुम्हाला? हलकी जात आहे आपल्यापेक्षा कृष्णाची, त्याच्याकडे जाऊ नका तुम्ही. जातीचा भेद दाखवून त्यावेळेस बी हे रोग होता मोठा. त्यांना त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होत्या, त्याच्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु गवळणीनं उत्तर दिली. जातीचं सांगता मला तुम्ही? हरी याती कुळ माझे गेले हरपून, याती कुळ माझे गेले हरपून. श्रीरंगा वाचून आनुने, श्रीरंगा वाचून आनुने, किती वशिक वाल वेळा, किती वशिक वाल मज वेळो वेळा. श्रीरंगा वाचून आनुने, श्रीरंगा वाचून आनुने,
किती शिकवाल किती शिकवाल मी तया गोवळा रतनी मी तया गोवळा रतनी किती शिकवाल मज वेळो वेळा किती शिकवाल मज वेळो वेळा मी दया गोळा रतनी मी दया गोळा रतनी किती शिकवाल मज वेळो वेळा किती शिकवाल मज वेळो वेळा किती शिकवाल तुम्ही जात माझी हरपून गेली गेले हरपवून याती कोळ माझे गेले हरपवून श्रीरंगा वाचोनी अनुनेने श्रीकृष्णाशिवाय मी काहीच जाणत नाही मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई मीराला विचारलं तू कोण कोणाची कोण्या कुळातलीस तिनं म्हणली मला कुळ काहीच माहित नाही कुळ माहित नाही गुळ माहित नाही मी फक्त कृष्णाची आहे मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई मीरा ते सांगते हे काल्याचे अधिकारी आहेत हे लोक काल्याचे अधिकारी कोण ज्याची विषमता गेली ते ज्याचा भेद गेला ते काल्याचे अधिकारी आहेत बसले सगळेच काल्यासाठी परंतु अधिकारी सगळे नाही कृष्णानं बी सांगितलं निवडा भिन्न यातुनी माझी गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी हारे अधिकारी कोणी हारे अधिकारी कोणी हारे अधिकारी कोणी हारे अधिकारी त्याई हरी देईल त्याई हरी देईल अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे कोणी हारे अधिकारी कोणी हारे अधिकारी कोणी हारे अधिकारी कोणी हारे अधिकारी अधिकारी काल्याचे अधिकारी ते आहेत भेदमुक्त गुणातीत विषमता मुक्त समतायुक्त झालेले जीव काल्याचे अधिकारी आहेत काल्याचे अधिकारी म्हणजे देवाजवळ जाण्याचे अधिकारी काला म्हणजे देवाजवळ जाणं देवात जाणं काला म्हणजे आपल्याला एकच माहित आहे की आता हंडी फोडायची हंडी फोडल्याशिवाय काला मिळत नाही
हे तुम्हाला दाखविले. हंडी फुटावं लागते. कोणती हंडी? अहंकाराची हंडी फोडल्याशिवाय देव मिळत नाही, काला मिळत नाही. आहे की नाही? मला म्हणतात काही लोक, महाराज तुमच्या हातानं फोडा. आमचा अहंकारच गेला नाही, आम्ही फोडत नाही. आम्ही अधिकारीच नाही, आमचा अधिकारच नाही ते फोडायचा. आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांनी फोडायला हरकत नाही. तर असे हे सगळ्या साऱ्या गोष्टी आहेत ना, हे तात्विक चर्चेमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. बाकीच्या बाहेरल्या कथा कीर्तन कथा ऐकून, गप्पा गोष्टी ऐकून आपणाला कधीच हे खरं कळतच नाही. जेव्हा तत्वज्ञानाची जिज्ञासा होईल आपल्या मनामध्ये आणि असं काही ऐकायला मिळेल तर आपणाला खरं कळतंय. तर हंडी आहे. महाराजांनी सांगितलं होतं की हे हंडी म्हणजे काय आहे, तर हे मस्तक आहे. शिंकेला वेले तुरी होतो तिघाचे मीवरी, तुम्ही वारे तोही कडे मुख पसरवणी कडे. महाराज सांगत होते तिघाच्या वरी कोणत्या? रजतम सत्वाच्या वरी जावं. एक गंमत अशी आहे की आपणाला आपल्या पूर्वीच्या काळामध्ये, आता राहिलं नाही, खळे होते. ज्वारीचे, गव्हाचे, धान्याचे जे खळे होते ना, आम्ही पाहिलेलेच आहेत, आपण पाहिलेलेच आहेत ना. त्या खळ्यामध्ये 4 खाने बनवायचे, ते फरसड बांधायची. आता ते सगळं तुम्हाला नावं बी माहीत नसतील काही नवीन पोरायला. तर आधी त्याच्यामध्ये खुरवत करायची, मग ते मेड रवायची 2, खुरवत 1, मेड 2, पाणी बिणी टाकून त्याला चोपडं हे ते करायचं. मग त्याच्यानंतर फरसड बांधायची 3, पुन्हा त्याच्यात ते धान्य ते टाकायचं, ते साळ म्हणा गहू म्हणा 4, पुन्हा मळण लावायची 5. मग त्याच्यामध्ये पूर्ण मळून झाल्यानंतर त्याचे 4 भाग करायचे, 1 घर रिकामी करायचं, 3 घरं तसेच भरून राहायचे. आणि त्याच्यामध्ये एक वावडी लावायची. वावडी म्हणतात कोणी, तिपाई म्हणतात त्याला. किती पाय राहतात त्याला? 3. अपिशावणी 3 पाय राहू नये म्हणून 2च लावून जर वरी चढलं तर एक बी दात राहणार नाही. त्याला 3 लावावंच लागतं. 3 का लावायचं आहे तर 3च्या वरी गेल्याशिवाय सार आणि आसार हे 2 भाग होणारच नाहीत. होतात का? वावडी शब्दाचा अर्थ काय? वावडीच्या वरी जाणं. वावडी शब्दाचा अर्थ आहे, मराठी सांगतो तुम्हाला, वावडी म्हणजे जे नको ते वावड त्याच्या वरी जाऊ. जे शास्त्रानं नको म्हणून सांगितलेलं आहे त्याच्या वरी जाऊन उभं राहा, त्याला पायाखाली दाबाव, ह्याचं नाव वावडी आहे. तुम्ही कोण्या पुस्तकात वाचित बसताल हे कुठं आहे म्हणून, हे शक्य नाही. आणि हे खोटं नाही, शक्य नाही, खोटं नाही. वावडी शब्दाचा अर्थ जे वावडं आहे, नको म्हणून सांगितलेलं आहे, त्याला पायाखाली दाबल्याशिवाय माणूस गुणातीत होत नाही, उंच जात नाही. आणि उंच गेल्याशिवाय भूस आणि कण वेगळं. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. असं हे तिघाच्या वरी गेल्याशिवाय काला कसा मिळाल? आम्ही तर खालीच लोंबालो. हे झालं, हे राहिलो वरी, आम्ही राहिलो खाली. काय कुठं कुठं तर किती भेद आहे तो. आजकाल भेदाची तर सीमा राहिली नाही. किती जाहीर पसरत चालले जातीच्या भेदाचं, नाहीतर संप्रदायाच्या भेदाचं, धर्मभेदाचं कितीतरी जाहीर पसरत चाललेलं आहे. माहित नाही की केव्हा महादेव प्रगट होईल आणि हे जाहीर पिऊन घेईल. आणि कोणता महादेव येईल? आता पुन्हा एक बार महादेवाची आता या सृष्टीमध्ये आवश्यकता आहे, हे जाहीर पियाची. त्यावेळेस एका समुद्रातून निघालं होतं ते जाहीर, परवडत होतं. पण माणसातून निघाल्यावर किती महादेव व्हावं लागलं. तर हे काल्याचे अधिकारी आहेत,
भेदमुक्त झालेलं आहे. म्हणून देवानं आपल्या मागं बोलून घेतलं, याल तरी यारी लागे अवघी माझ्या मागे मागे. लोकांनी विचारलं की देवा तुझ्या मागे आम्ही येतो, पण काय यावं, कशाला यावं. देवाला माहित होतं की हे जीव आहेत ना, हे कधीही तृप्त होत नाहीत, झालेले नाहीत आणि होणार. विनाशी परमात्मा अविनाशी, आणि आपल्याकडे आहे ते सगळं विनाशी. विनाशी वस्तूच्या प्राप्तीनं अविनाशी परमात्माचा अंश जीव कधी तृप्त होऊ शकते का? हे तर असंभव आहे. सगळ्या जगातली संपत्ती काढून एका माणसापाशी देऊन बघा आणि त्याला विचारा तृप्ती झाली का, काय म्हणेल? नाही महाराज, अजून स्वर्गातलं आलं तर बरंच होतं, हे मृत्यू लोकातलं सगळं झालंय, पण अजून स्वर्गाची अपेक्षा आहे. तर हे कधीही तृप्त होणारा विषय नाही. हे भूक आहे, भूक आहे. देवाच्या मागे गेल्याशिवाय माणसाचं पोट भरत नाही, भूक मिटत नाही. अविनाशी परमात्मा आहे आणि पूर्ण तत्व आहे. पूर्णात पूर्णमुदच्यते, म्हणून त्याच्याशिवाय आपलं जीवन पूर्ण होत नाही. संसार अपूर्ण असल्यामुळे त्याच्या प्राप्तीनं कधीही पूर्ण झालं नाही. विषय सुख नाशवंत असल्यामुळे आपण ते भेटले तरी कधी तृप्ती झाली नाही आणि होणार नाही. सध्या जीवाचा स्वभाव असा आहे की आईस आराम भोगण्यासाठी पैसा लागते आणि पैशासाठी मग कशाचं तरी माध्यम बनवायचं. सप्ते, कीर्तन, यज्ञ हे सगळे माध्यम बनवून सगळ्या भोगाच्या उपाधी वाढवण्यासाठी जर परमार्थ आम्ही करत बसलो तर तृप्ती होणार नाही, तृप्ती होणार नाही. मग काय करणार? कशी भूक आहे तुम्हाला? भूक म्हणजे सांगतो 1 मिनिटामध्ये. भूक तुम्हाला एकच माहित आहे की भाताची वरणाची भूक, बाकी भूका माहित नाहीत तुम्हाला. प्रत्येक जीवाला या काळामध्ये अशी भूक लागलेली आहे, लिहून ठेवा, नाहीतर ध्यान तर ठेवा कमीत कमी. कोणाला मानाची भूक, कोणाला प्रतिष्ठेची भूक, कोणाला सत्तेची भूक, कोणाला श्रेयाची भूक. मराठी तर सगळ्याला येते नाही तर. श्रेयाची भूक, कोणाला कशा कशाची भूक आहे, संपत्तीची भूक. आणि जोपर्यंत हे भूक आहे तोपर्यंत भूकणं थांबणार नाही. जोपर्यंत हे भूक आहे सगळी. आणि सगळ्यात मोठी भूक जीवाची विषयाची भूक आहे. आणि एका विषयाची भूक निवारण्यासाठी मग हे संपत्तीची आवश्यकता पडते. एक विषय माणसाला किती खालच्या पातळीला घेऊन जाते, एक पार विचार करा. ते सगळी भूक जर मिटायची असेल तर देवानं सांगितलं की माझ्या मागे या, कारण तुमची भूक राहणार नाही आणि तुमचं पोट भरून जाईल. अभंगाचं दुसरं आजी देतो पोट भरी रे, मनाला जवरे मोरे, मनावरी पुरे, मनाला जवरे मोरे, मनावरी पुरे, मनाला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. कोणता आत्मा तृप्त आहे? ज्ञान विज्ञान ज्याला प्राप्त झालंय ते आत्मा तृप्त आहे. त्याला अशा गोष्टीची भूक राहत नाही. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः
सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. कितीतरी श्लोक आहेत आपल्या गीतेमध्ये हे सांगणार आहे. काल एक श्लोक गेला वाचण्यामध्ये. आशा पाश शतैर्बद्धा एक श्लोक गेला. 16वा अध्याय भगवद्गीतेचा. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः. परायण शब्द कुठं कुठं आलाय बघा. शिष्णोदर परायणः भागवतातला शब्द आहे. आणि गीतेतलं कोणतं आहे? काम क्रोध परायणः. आणि आमच्या पॅम्पलेटला नाव काय राहते आमचं? वाचित नसाल तर मी पॅम्पलेट. काम क्रोध परायणः आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः इहन्ते काम भोगार्थम अन्यायेनार्थ संचयन. संस्कृत आहे. अन्यायेन अर्थ संचयन. तरी कळतेच ना तुम्हाला, फोडून सांगल्यावर. अन्यायेन अर्थ संचयन. संचय म्हणजे संग्रह, धनाचा संग्रह करणे. 1 करोडच्या नंतर 2, 2च्या नंतर 4 कोण कराव? आमच्यासारख्यांनी हे सगळंच आमचं म्हणून घेतलं तर काय बिघडलं काय बापाचं? आमच्या जिथं आहे ते आमचंच असं जर समजून घेतलं तर काही बिघडतं काय? नाही बिघडत ना. किती मोठं होऊ शकते हो माणूस सगळं आपलं म्हणल्यावर. पण तसं नाही जमत. आपल्या नावानंच राहावं, आपल्या अधिकारातच राहावं, तरच त्याला मन लागतं त्याचं. पण ते बंधन आहे, बंधन. 100 गावामध्ये जरी कामं आम्ही करून घेतले तरी ते गावाचं काम गावाला सोपवून दिलं, मोकळं झालं काम. बंधन नाही. शतैर्बद्ध, बद्ध म्हणजे हजारो ठिकाणी बंधन करून घेतलेलं आहे, शेकडो ठिकाणी बंधन. आशापाश शतैर्बद्ध. माहित नाही आज तुमच्यासाठी असं कीर्तन का निघालं आहे पता नाही. सगळी भगवद्गीताच बाहेर निघाली. आशापाश शतैर्बद्ध काम क्रोध परायणः. काम क्रोध परायण. हरिभक्त परायण तर आहेतच, पण काम क्रोध परायणः इहन्ते काम भोगार्थम. कशासाठी? आपले ऐस आराम भोगण्यासाठी, सुख सुविधा भोगण्यासाठी. काय लागतंय? अन्यायेनार्थ संचयन. अन्याय करावं लागते. कशासाठी? अर्थासाठी, अर्थाच्या संग्रहासाठी, संचय करण्यासाठी, पैसा जमा करण्यासाठी अन्याय करावं लागते. अन्याय आहे ना, अन्याय काम क्रोधासाठी करावं लागते, काम भोगासाठी. आता सांगा, आता समता कधी येईल, विषमता कधी जाईल, तृप्ती कधी होईल? म्हणून पोट कधी भरणार? तर देवाच्या मागे जा. आज देतो पोट भरी. अभंगाला सोडून तर चालू नाही ना. आज देतो पोट भरी पुरे मनाल तो भरी. तृप्तात्मा. पुरे म्हणजे तुम्ही तृप्त होऊन जाल ते मी देणार आहे तुम्हाला. माझ्याकडे या तुम्ही. विषय सुखानं, संसार सुखानं तृप्ती होत नाही. फक्त परमात्मा सुख तुम्ही प्राप्त करा, तुम्ही पुरे म्हणायची पाळी येईल. पुरे म्हणाल तो. आणि हे करत असताना काही गडबड नाही. धावपळ करू नका, एकाला एक ढकलून देऊ नका. एक शिस्त, एक अनुशासन ठेवा जीवनामध्ये. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. आता ह्या चरणावर पुढच्या वर्षी बघू आपण. वेळ संपत चाललेला आहे. हळूहळू चला. हळूहळू म्हणजे काय? चला म्हणजे काय? कुठं चला, कसं चला, याच्यावर आपण खूप विस्तारानं पाहू. वेळ मिळाला, अवकाश मिळाला तर खूप ध्यानात यायले माझे. पण आता वेळ हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि म्हणून तुकोबारायाने सगळ्या आतापर्यंत मी जे बोललो तुम्हाला, या चर्चेचं सार सांगितलेलं आहे
की ज्याच्यामध्ये सार नाही, ज्याच्यामध्ये पौष्टिकता नाही, ज्याच्यामुळे सत्वशुद्धी नाही, ज्याच्यामध्ये कुठलंच काही असं सार नाही, पौष्टिकता नाही, असे पदार्थ, असा परमार्थ घेऊ नका. ज्याच्यामध्ये सार आहे, ज्याच्यामुळे तुमची तृप्ती होईल. म्हणजे संसारानं कधी तृप्ती होत नाही ते सांडा, आणि परमात्म्याशिवाय तृप्ती होत नाही ते घ्या. अभंगाचं शेवटचं तुका मारे सांडा घाट, तुका मारे सांडा घाट, तुका मारे सांडा घाट, तुका मारे सांडा घाटी, तुका मारे सांडा घाटी. तेरे नका भरू पोट, तेरे नका भरू पोट, आज दे तो पोट भरी, आज दे तो पोट भरी. तेरे नका तेरे नका पोट भरी, आज दे तो पोट भरी, आज दे तो पोट भरी. पुरे मनाल तोवरे हा पुढे म्हणाल तोवरे पुढे म्हणाल जवळ
पुढे म्हणाला पुढे म्हणाला रवानी पुढे म्हणाला झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता लगेच दहीहंडीचा कार्यक्रम, महाप्रसाद आणि आरती हे सर्व कार्यक्रम 5 मिनिटांमध्ये होईल. कोणीही शिस्त मोडू नका. अनुशासनामध्ये पूर्ण कार्यक्रम संपन्न होईल याची काळजी घ्या. जेवताना सगळी पंक्तीला व्यवस्थित बसा. खरकट सांडू नका, घाण करू नका, उष्ट ठेवू नका. या साऱ्या छोट्या गोष्टी आहेत. याला अधिक महत्त्व त्याच्याला अन्नाला वगैरे देऊन वाया जाऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. आणि मार्च 8 तारीख, येणारी 8 तारीख मार्च या तारखेला सनातन धर्मसेवा समिती या नावानं आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेल्या वर्षी सुरुवात झाली, त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे त्या कार्यक्रमाला. तर अशा समिती, धर्म समितीच्या नावानं आपणाला सर्वांना एकत्रित यायचा एक अवकाश 8 मार्च आहे. आणि तो स्थळ आहे आपल्याच मन्नूर गावामध्ये. गावाच्या बाहेर पेट्रोल पंप कनामे आहेत ना, त्यांचं जे फंक्शन हॉल आहे, मंगल कार्यालय, त्याच मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित आहे 8 मार्च. आणि वेळ 12 ते 2 असा त्याचा वेळ आहे. तरी समस्त देशप्रेमी, धर्मप्रेमी, समाजप्रेमी, ज्यांना ज्यांना आपल्या देशावर प्रेम आहे, धर्मावर प्रेम आहे, अशा सर्वांनाच तिथं आवाहन केलेलं आहे. विशेष करून ह्या आपल्या भट्टी परिसरामधले युवक जे असतील त्यांना विनंती करतो की त्या दिवशी आपण दिवसभर तिथं त्या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे, वेळ द्यायचा आहे. विशेष करून तरुणांनी आणि संघटित होऊन त्या कार्यक्रमाचं जे काही मार्गदर्शन आपल्याला मिळेल त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. या भट्टीतून असो, अजून मन्नूर गावातून आहेतच, तसं इथल्या आता कार्यक्रम इथं असल्यामुळे येथील तरुण मित्रांना सूचना देण्यात येते की सर्वांनी एकमेकाला सांगून बहुसंख्येनं तिथं आपल्याला हजर राहायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. एक तिथंही कार्यक्रमाच्या नंतर 12 ते 2 या वेळेमध्ये कार्यक्रम संपन्न होईल. त्याच्यानंतर प्रसादाची व्यवस्थाही तिथं आहेच. हेही आपल्याला सर्वांना करायचं आहे. तिथं सर्वांनाच आवाहन आहे, महिला असो पुरुष असो सर्वांनीच यायचं आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आपल्या धर्माचं रक्षण, आपल्या संस्कृतीचं रक्षण, आपल्या महिलांचं रक्षण. याच्यामध्ये ना जातीचा संबंध आहे, ना स्वार्थ आहे, ना राजनीती आहे. हे गुणातीत आहे कार्यक्रम. अशा कार्यक्रमामध्ये सर्वांचा अधिकार आहे. सर्वांनी सहयोग द्यावा. आपल्या गावाला, आपल्या देशाला कसं पुढे घेऊन जाता येईल, कसा विकास साधता येईल याची जबाबदारी आपली सर्वांची असल्यामुळे सर्वांनीच या कार्यक्रमाची काळजी घ्यावी.
झालेली सेवा पुन्हा एक बार आपल्या सर्वांना विनंती करून सेवेला पूर्णविराम. बापूजी चरणी कोटी वंदन. भजनी मंडळ, गायक मंडळ, पकवाज व येथील वारकरी संप्रदायाला सतत सातत्यानं प्रज्वलित ठेवणारे इथले भजनी मंडळ, योग मंडळ आणि ही जी जोपासना संस्कृतीची त्यांनी येणाऱ्या पिढीच्या वटीमध्ये द्यायला जे सतत कार्य चालू आहे ती इथली संत मंडळी, सर्वांना अभिनंदन. जमलेल्या सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, युवक मंडळ सर्वांना अभिनंदन. माझं एक मनोरथ आहे, मी बापूजींच्या कानावर ठेवलं की माझी एक इच्छा आहे की इथं जे आपलं हनुमान मंदिर जे अर्धवट राहिलेलं आहे, वरचं जे शिखर आपण गर्भगृहाच्या वरचं जे बांधकामचं राहिलेलं आहे ते माझ्या मनोगत असं आहे की ते मी पूर्ण करून द्यावं आणि अक्षय तृतीयाला त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी असं ठरलेलं आहे. पण आणखीन एक कळकळीची विनंती अशी आहे की येथील सर्व युवक मंडळींनी सर्वांचा सहभाग त्यात पाहिजे. एक एक वीट तुम्ही त्यात ऍड केली पाहिजे बांधकामाला, की असं वाटायला नको की फलाने केलं फलाने दिलं अशातली बाजू राहू नये. तर त्या ठिकाणी तुमची स्वतःचीही तेवढी तयारी दाखवा आणि मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण हे नवीन कार्यकर्ते सामूहिकरित्याने त्या कार्यक्रमाला पार पाडतील. हे तुम्हाला पण माझ्यातर्फे मी निवेदन ठेवतो. तर अक्षय तृतीयाला ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू बापूजीच्या आज्ञेमध्ये. धन्यवाद. अक्षय तृतीया वैशाख महिन्यामध्ये येणार आणि त्या महिन्यामध्ये आपण एक शुभ कार्याची सुरुवात करणार अशी संकल्पना आताच व्यासपीठावरून व्यक्त करण्यात आली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि त्यांचं जे स्वतःचा अभिप्राय आहे ते त्यांचं सहयोग ते देणारच आहेत, परंतु एकट्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ मिळविला. तर आपलं लोकसहभागातून जे काही आपल्याला करता येईल त्याने कुठलीही कंजूशी न करता आपल्या गावाचं मंदिर पूर्ण करावं अशी मी व्यासपीठावरून आपल्या सर्वांना विनंती करतो. महिला मंडळी असो, पुरुष मंडळी असो, जसं जमल तसं अक्षय तृतीयेपर्यंत तुम्ही या मंदिरासाठी ज्याला काही द्यायचं असेल त्यांनी तयारी करून ठेवा. 1000, 500, 200 जे काही असतील घरामध्ये बी महिला मंडळीनेही तयार करून ठेवा असं समस्त भाविकांना विनंती करतो. आणि हे सर्वांनी करणं गरजेचं आहे. मातीचा एक एक कण जमा केला तर एक वीट होते आणि एक एक वीट जमा केली तर एक भिंत होते आणि एक एक भिंत एका जागी आली तर एक घर होते आणि एक एक घर एका जागी आली तर एक गाव होते आणि एक एक गाव एका जागी येत राहिले तर शहर होते आणि असे शहर सगळे मिळून एक देश होते. असं एका कणापासून मनापर्यंत ही यात्रा आहे. म्हणून आपल्या लोकसहभागातून आपण हे काम करणार आहोत. याच्यामध्ये विनंती आहे व्यासपीठावरून आपल्या सर्वांना कोणीही कुठलीही अडचण निर्माण करू नये. मितूपणा नको आहे. आता मी सांगितलं ना, मानाची भूक, विषयाची भूक, सत्तेची भूक, या भूक सगळं भुकायचं बाजूला ठेवून आपण आपल्या धर्मासाठी, आपण आपल्या चांगल्या कामासाठी सर्वांनी समोर यायचं आहे असं प्रत्येकाला विनंती करतो. कुठलंच वांद विवाद या कामामध्ये येऊ नये. सामाजिक कार्यामध्ये अडचण करणं म्हणजे हे ईश्वरीय अपराध आहे असं मानून आपण त्या अपराधापासून थोडंसं सांभाळून राहावं. आणि कारण आपल्याला पुढे भविष्यामध्ये खूप चांगलं होणार आहे आपलं, याचं हे परिचय आहे. आणि अक्षय तृतीया खूप असं एक पवित्र मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते, मग येरी गरजे तैसे जैसे तैसे होत जाते. असं हे औट मुहूर्त, त्याच्यामध्ये एक अक्षय तृतीयेचं मुहूर्त आहे. तर त्या मुहूर्ताची सूचना आताच तुम्हाला आणि घोषित करण्यात आली. तर तोपर्यंत आपण सर्वांनी आपली मनाची तयारी करून ठेवा. तन मन धनानं हे कार्य पूर्ण होईल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली